ही एकत्र आली पाहिजे. निलेशजींनी आपलं उत्तर दिलंय. सुनीलजी, रोहित पवारांनी हा मुद्दा जो पुढे रेटलाय, आवाहन केलंय की अजितदादांचीच भूमिका पुढे घेऊन जायला हवी आणि त्या दृष्टीनं तुम्ही विलिनीकरणाची जेव्हा चर्चा सुरू आहे तेव्हा त्यांच्या या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहताय? नक्कीच शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आदरणीय दादांनी मागील 30 वर्ष राजकारणामध्ये आपल्या कामातून त्यांचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणत असताना 11 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणं, प्रत्येक जाती पातीचा भेदभाव न करता समाजाला बरोबर घेणं ही त्यांची भूमिका नक्कीच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे. आगामी काळामध्ये दादांचे विचार नेणं, दादांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा पुढे जात असताना आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुनीतराव यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत ही देखील आमची जबाबदारी असणार आहे. तुम्हाला असं वाटतं का रोहित पवारांनी या मुद्द्याला पुढे रेटून विलीनीकरणासाठी एक प्रकारे दरवाजे खुले केले? सुनीलजी, मी शाळेत पुन्हा सांगतो की विलीनीकरणाच्या संदर्भातल्या चर्चा या दादांच्या अकालीत जाण्यानंतरनं ज्या 4-5 दिवसापासून सुरू झालेल्या आहेत, बरोबर, ही चर्चा दादांनी आमच्या सोबत दर मंगळवारी आमदार खासदारांना देवगिरी बंगल्यावरती बोलून बैठकीत आढावा घेतला होता. महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतलेले आहेत ते सांगितले जात होते, परंतु एकत्रितपणे येण्याच्या बाबतीत किंवा दोन्ही पक्ष एकत्र यायचं आहे, आपल्याला एकत्रित पुढे जायचं अशा पद्धतीने दादांनी कधी आमची चर्चा केली नव्हती. परंतु त्या चर्चा काही खाजगी केल्या असतील तर आम्ही त्या नाकारत नाही. पण आगामी काळामध्ये एनडीएमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दादांच्या नेतृत्वात आम्ही एकत्रितपणे काम करतोय. मागील 2024 ची लोकसभेची निवडणूक असतील किंवा विधानसभेची निवडणूक असतील, त्या दोन्ही निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये लढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि आज जर एकत्रितपणे यायच्या ह्या चर्चा सुरू असताना एनडीएतल्या प्रमुख पक्षांना देखील आम्हाला विचारावं लागेल, विश्वासात घ्यावं लागेल. बरोबर, त्यांची भूमिका किंवा त्यांचा निर्णय जो काय असेल तो देखील आम्हाला ऐकावा लागणार आहे. निलेशजी, आपण